बाबा काय म्हणलं गाडीचं? गाडी कुठे दिसली म्हणते जंगल बाप्पा? काय झालं म्हणते? काय कौशल सांगू तुले? खऱ्याचा जमानाच नाही राहिला बाई. इथं हे झुमऱ्यासारखे आहे का नाही यायले पा या जमान्यात जगणं कठीण नाही म्हणलं. हो साधे भोळे लोक चालत नाही बरं या जगात मी. हो आता पाहता ना गाडी दुरुस्ती करायला टाकली म्हणते. हो रविवारची गोष्ट होय. आता तरी पासून आता आजचा बुधवार आला. तर बुधवारी अजूनही म्हणते की बाबा गाडी अजून झालीच नाही. झुमऱ्या मला रात्रीच सांगे म्हणे बाबा अजून गाडी अजून हेच व्हायची म्हणते. दिल्ली म्हणते एक सलाम लागते म्हणे. तर आता हे जगण्यानं गाडी पाहिली म्हणते. हो एका माणसाच्या घरापुढे. मग कोण असेल ते मॅकॅनिकलच असेल ना. मग सुधी झाली मस्त वापरून नाही राहिला. हो तर आता मी याला विचारतो ना झुमऱ्याला काय म्हणतो कोणत्या मॅकॅनिकल पैसे टाकली त्याला फोन लावा बरं. असं म्हणजे गाडी तुमची सुधी झाली आणि ती माणूस वापरून नाही राहिला. हो ना पाहता आम्ही बसलो आता तुम्ही म्हणे बाबा जातो पैसे भरतो बचत गटाचे. बरं झालं बाबा मी गेली मी भरून टाकले पटकन ऑटोनं. पुन्हा आता मलाच काय माहित असं झालं म्हणून. पण आता हे जगण्यानं योगा आता शाळेतून ते जाताना ते रस्त्याने दिसले त्या घरापुढे पोरगा छत्र नंबर आहे सारखाच आहे म्हणते. नाव आहे त्याच्यावर पिस्तुल आहे म्हणते. मग आपलीच गाडी होते ते तुमचीच असली पाहिजे ते. हो मला गुंबाबाई तुम्ही बा सोडूच नका त्या कोण होते ते गाडी दुरुस्त करणाऱ्याले. तुम्ही त्याच्या घरी जा त्याला म्हणा इतकी दिवस गाडी वापरली त्याच्यापासून पैसे वसूल करा तुम्ही. नाही पाहिलं आता ते गाडी दुरुस्त करणाऱ्याचे दिवस भरले. आता थांब म्हणा तू. हो गाडी वापरता का? मला संध्याकाळी येऊ दे नाही आता. हो सांगतो त्याला म्हणतो फोन त्याले मग सांगतो काय आहे तर. चला घ्या आता भेंडी एवढी राहिली तेवढं पटपट पटपट मोकळ करा. ते देवदासी नजून चला सध्या तुला सांगू राहिलो माझी गाडीला तिथं अटकली का मी किती परेशानी तुला माहिती आहे का? मला कसं काय म्हणता तुम्ही तुमच्या गाडीचं मग मी काय करू? मी काय करू म्हणजे तो आजला काय सांगितलं का खोटं नाटक? माझी गाडी होईल असं होईल तसं ते देऊन नाही राहिला ना. मग आता मी काय करू? मी काय करू बा मग सांगा बा आता मी काय करू शकतो मग? ते झुंबर काय ते काय करणार आता? आपल्याला प्रत्येकाला आपापली पैयाची पडली असून तुम्हाला. आता जाऊ दे सोडून दे पिच्चा आपण पाहू काय करत ती. अरे हो ना मग विचारायचेच बरोबर ना भैया इथून पोहोच जाऊ आपल्याला मारा चालला घेऊन ये. पण हे ऐकायच नाही ना. मग त्याच्यानं मी अटकलो नाही तर गाडी घेऊन आधी पळालो असतो मी. याच्यासाठी मी आम्हाला मार खाऊ राहिलो आणि हे पाहून राहिलो. काय लागे झुंबर भाऊ मला काहीच नाही माहितीतलं. ते आपलं शिवलाल भाऊन केलं ना म्हणे. शिवलाल भाऊन मला भलकून दिलं म्हणून मग कसं माझ्या लक्षात नाही आलं ते. पण माझी गाडीला का अटकली तिथं? मग आता हे 2-3 दिवस झाले आता परेशान आहो मी. हो आता गाडी आणाव कशी? मग त्याला पंक्चर करून ठेवली तिथं गाडी. मग बाय मला माहित. आता काय करू बा मी सांगा तुम्हीच सांगा बा. हो मग मी काय करू शकतो? हो बरं कमीत कमी आता असे कामं करू. हो आता यावेळेस मी काही करत नाही. भाऊ एखादा असताना झोडला असता बा तुला सांगू राहिलो. तू असा आहे बा गरीब माणूस आहे मोठा आहे नवीन गावात आहे म्हणून मी कसं जास्त लोडला घेऊन राहिलो. नाही तर त्या दिवशी मी आल्या तुला टिकावून देतो तुम्ही. पण आपण मी काय करू देऊ मला लय मालत होता ना ते हॉटेले. तुम्ही ड्रायव्हर होते मी प्रत्यक्ष पोलगो होतो ना. मला तर लय मालत होता ते तुम्ही तरी थुतलेत ते. शंभर हे बा तू म्हणा शांतरा भाऊ भेटून ये हो त्याला मिळावा म्हणा. संध्याकाळी ये बा तू टेन्शन घेऊ नको जाऊ दे आता. डबल म्हणलं असे काम करू नको. आपण बरंच परेशान आहे इकडे. मग बुडी जर भडकली तर मला घरात राहायला मुश्किल होईल ना. हो आता शांतरा भाऊ येतो मला भेटून थोड्या वेळात. हो हे ट्रॅक्टर सुद्धा लावून देवा फवारायला फुटते गिट्टे आणि मी येतो त्याला भेटून त्याच्या वावरातून. हो ना 2-3 दिवस झाले ना राजा. आता काय करावं काय सुचून नाही राहिलं म्हणजे. हो त्याला म्हणतो मार्ग काढा म्हणतो याच्यावर काहीतरी. अरे तो त्या दिवशीच तर सांगितलं त्याला तरी त्याने काहीच नाही केलं का? ते आता त्याला वाटते करू बरं आता इकडे आगावर येऊ राहिला पेटत येऊ राहिला ते. हो ना बरं मी जातो मी त्याला भेटतो थोड्या वेळात. हो चला ते ट्रॅक्टर लावून देऊ आपण फवारणी सुरू करून देऊ. हो चला शांतरा भाऊ अरे काय फवारा चालू आहे का? तर माभी दिवस निघाला की मग मागच आहे बा हे. हो ना 2 दिवस झाले लय डोकं दुखू राहिलं बाई. अरे हो चालू आहे ना फवारा. हो ये ना ये. अरे या शांतरा भाऊ तुम्ही विचारत नाही सांगत ना मला. आता तुमचा फवारा मारून नसतं त्याला का बाय. मग आपलं ट्रॅक्टर आता लाईट पाडल्याच्या वरात चालू आहे. इथून लावल्या नळ्या लावल्या की बरोबर मावीन एका दिवसात सर्व वावर घेतो राहिला. हे भाड्याले काय सांगत नाही पेट्रोल पंपवर हे ते. जाऊ दे ना तू काही वादा नाही. पण ते माहित नाही का मनोजरा मग लय बारीक पाहिजे ते. हेच बरं आहे ना आपलं कसं घरचं पंप आहे. बरं आहे एक माणूस सांगितलं चालले आपले पाणी आणून द्यायला मी. हो आता तुमचं काय बा पोरगे डॉक्टर आहे. हो काही बिमारी पडलं तर टेन्शन नाही का. बरं आपण हे उन्ही तारीचं 5 जरा असं इतक्या याच्यात हे बा घाबरो का करून तोडायला बाधत जा म्हणलं. हे फवाऱ्याचं काय तुम्हाला सपोर्ट राहिला का? खतरनाक औषध आहेत बरं. हो बिलकुल हे बा झांजून पडते मारू. त्या भाड्याला म्हणा ते तोडायला बांध म्हणा अगो बरा करू नका म्हणा. हो ना म्हणलं त्याले बांधतो म्हणे आता. हो तिथं गेलं की बांधतो म्हणे. बाकी काय म्हणते मग काय चालू आहे फवारा चालू वाटते नाही का? ट्रॅक्टर चालू आहे. हो काय करतात इकडे आता ते कामी लावून दिले पोट्टे 2-3 पोट्टे आहेत. आपलं लाईन पाटील आहे फक्त तुम्ही म्हणलं बा एक भेट घेऊन या. हो ते राजा गाडीचं पान हो राजा गाडीचं. तुम्हाला 2 दिवस झाले मी सोमवारपासून सांगू राहिलो. असं प्रकरण झालं बा माझी गाडी अटकलेली आहे. काहीतरी मार्ग काढा त्याच्यातून माझी बुडी अजून विषय काढा अजून फालतू वाढत जायचं. काय तू का नाही लस टेन्शन घेऊन आला. आम्ही काही विषय नाही ना गाडीचा. ते तर आम्ही 1 मिनिटाचं काम आहे. मग गाडी आणणं का भारी काम आहे का? आता एक रिपोर्ट जर खैसून दिला ना पोलीस स्टेशनले की बा माझी गाडी चोरीला गेली हॉटेलला का फाटे लोक आणून ठेवते घरापुढे. तसं करू ना रिपोर्टर त्याच्या मागं घालो माझी बुडी म्हणून तुला अगोबरा कोणा सांगितलं करायचा. जरा दुसरा मार्ग काढा पटकन गाडी तिथून कशी आणता येईल बा. हो याच्यावर जरा सोल्युशन काढा. हो ना तुझ्या मेळ बसू तुम्ही गाडीचा. फक्त माझा एवढा फवारा होऊ दे. 2 दिवसांनी मी लागतो ना तुझ्या कामी. हो तुला गाडी आणून देतो म्हणजे तुम्ही तू काय लोड घेऊन आला. ते कसं आहे बुडीले पडते गाडीचं काम. हो आता मजुरा मागं हिंडा लागते यावरात भाकरी नाही त्यावरात. म्हणून म्हटलं कसं आहे तुंगा असते इकडे तिकडे. म्हणलं गाडी रोजच विचारते संध्याकाळी काही होती रे. मग ते कसं मी सांगू राहिलो बा याक्सल यायचा आहे कुठं चालन ते. म्हणून म्हटलं बा कसं आहे ते कसं अंगलट नाही आला पाहिजे.
अरे काही नाही ना, मला फोन लावून तू हो मॅकॅनिकल संग बोल म्हणावा तुला वाटत असेल तर. म्या काय इकली काम ना गाडी. मॅकॅनिकल संग बोल, मी बोलतो मग. मी सो मॅकॅनिकल, मला फोन लावायचा होता. फक्त फोन लावायच्या वेळेस जरासं खाक करायचं म्हणजे समजते मला मग. ते काय सांगा लागतं तुमच्या सगळं मग जमते मग. बरं मी काय म्हणतो, फवारा झाला देता म्हणा ना कोणत्या हालतीत. को टेन्शन नको तू. हो काही विषय नाही. मग काही टेन्शन नाही. हो जर मी फोन लावला बघा कदाचित मोठी नाही विचारलं का रे बा कसं काय कोणता मॅकॅनिकल इतका टाइम लागते का, तर मग फोन घेऊन लावला तर मग बरोबर बोलता तुम्ही. हो असं साहेब असं असं. हो ठीक आहे. ओके. ते करतो मी, त्याचा नाही विषय. पण असं जमलं नसतं का, समजा तो आजोळ गाडीची चाबी आहे म्हणता आणि गाडी त्याच्या घरापाशी उभी आहे म्हणतो. हॉटेलचं काय आहे, काही कुक्कुटपालनच्या तिकडे राहते. ते बाई ब्युटी पार्लरच्या तिकडे राहते. तर मग म्हणलं दुपारच्या वेळेस गेला आणि समजा आणली गाडीची चाबी लावून तर जमणार नाही का, तसं पाहिजे करू. हॉटेल तर आहे साहेब, त्याची पोरगी का सोपी आहे का, बुलेट चालवते पोरगी. मग काय तर तिनं 4 टायर पंक्चर करून टाकले. गाडीचं 2-4 वायरही काढून टाकले. आणि मी गेलो तुम्ही सोय लावली होती माझ्याकडे असं असं करा. तुमच्या आधी म्हणाच्या आधी करून बसलो मी ते. पण काही तास बसला नाही. ते म्हणे चल भागो म्हणे असे. मग काय करावं म्हणून म्हणलं तुम्ही काहीतरी याच्यातून आता सोल्युशन काढा. 2 दिवस फवारा करा, लवकर मला मार्ग दाखवा. बरं तर जाऊ दे मग, आता काही विषय नाही. हो आला बुडीचा फोन तुम्ही बरोबर सांगतो. आणि आपण 2 दिवस माझा फवारा झाला की तू या ती गाडीचा मेळ बसून देतो. झालं हो, ये आता तू, मला पाणी आण लागते. ओके. आता आलं घरी नाही का. हो आता पाहते याला विचारून काय आहे म्हणतो गाडीचं. काय हो झुंबर म्हणलं, काय म्हणते गाडीचं आपलं झाली का दुरुस्त गाडी का व्हायचीच आहे म्हणलं अजून. हो किती दिवस सांगितले त्यानं. काय सांगू आता तुले, काय बा त्याला फोन लावलो परेशान हो ना, ती परेशान आम्ही परेशान. मग काय तर ती एक्सल आहे का नाही, एक्सलची जी साईज आहे हो ती साईज लगाची भेटून नाही राहिली म्हणते. हो आता आर्मीला फोन केला, वर्ध्याला फोन केला, सगळ्या शोरूमला फोन केला, पण ते काही त्याला भेटलं नाही म्हणते. हो तर दिल्लीवर मला आली म्हणे. पण दिल्लीला काय झालं, थोडंसं म्हणे आता जरा म्हणजे यायला टाईम लागते म्हणे पार्सल म्हटल्यावर. ट्रक भरला पाहिजे, तेवढा माल असला पाहिजे. एका सामानासाठी थोडी येते काही. बापा बापा, आता मग आता काही आणते मग काही होईन गाडी का, काय वर्ष लागते का मग त्याला. ते नाही भरून मालाची भरती होईल त्याच्यात, मग काय राहिली का म्हणलं गाडी तशी. दुसरा मॅकॅनिकल पाहिजे बाबा. आता सगळी गाडी खोलून ठेवली त्यानं. आता आपण म्हणावं नाही बाबा दुसरीकडे नेतो, चांगला आहे का ती. मग आता लोक गेले मेहनत वाया. मग फुकटचे त्याला काही ना काही पैसे द्यायला लागल, दुसरीकडे द्यायला लागल. अजून तेच प्रश्न होते ना 2-4 दिवसांनी होऊ शकते ते. तसं 2-4 दिवसात नाही का. बरं त्याचा नंबर आहे का त्या मॅकॅनिकलचा. नंबर असेल तर लावर मारित फोन. जरा बोलायचं आहे मग त्या संग. मला वाटेच तरी इथपर्यंत पोझिशन येईलच म्हणलं नाही का. हो तरी मी हुशार आहो ना, मी शांतरा भाऊ सांगितलं ना. अरे आता काय त्याला काय फोन लावतो तू, जाऊ द्या काय फोन ब्या. दुपारी बोललो मी त्या सगळं येते म्हणे 2-3 दिवसांनी होऊन जाते म्हणे बरोबर. अरे बाबू 2 नाही 8 दिवस त्याचं ऍक्सेल येत नाही. मला माहित आहे ना. मग गाडी तुझी कुठे आहे मला माहित आहे ना. गाडी दुरुस्तही झाली, चांगली झाली, मस्त गाडी वापरून नाही राहिला. मग गाडी कुठे आहे माहिती आहे का तुला. गाडी कुठे दिसली मग हॉटेलच्या घरापाशी कोण गेलं तर कुठे दिसली कुठे दिसली गाडी. तर दिसल्या आता ते घर नाही कोणाचं माहित, पण हे जगने सांगे मला. मग त्याचा फोन आला ना दुपारी 2-2:30 वाजता. म्हणे आपली गाडी म्हणे त्या एका माणसाच्या घरापुढे उभी आहे म्हणे. तिथं गाडी त्याची आपली तिथं मला दिसली म्हणे. आता जगणे बाबावरच गेला वाटते नाही का. हो आता काय करा, आता त्याला दिसायची सोय का गाडी हॉटेलच्या घरापुढे. नाही 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 हे बा, त्या जगण्याला काय समजते, गाडी का आपलीच असते का, सारख्याच गाड्या असते. ऑल्टोची म्हणजे ऑल्टोची. त्याला वाटलं आपलीच होय का. नाही 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 नाही, गाडीचा नंबर पाठ आहे म्हणलं बाबू. आणि त्याच्यावर पिस्तुलही नाव दिसलं म्हणे. मग मी ते नाव टाकून आणलं होतं पिस्तुल्या. हो का, मग तर नो चॅलेंज शायद. असं 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 मग आता पालागर म्हणले काय फोन लावला कर मग. म्हणलं तुला ते घुमून राहिला, गाडी दुरुस्त झालेली आहे आणि आता मस्त ते ट्रिपा मारून राहिला काय माहित. हो म्हणून म्हणलं लवकर त्याला माझ्यासमोर फोन लाव. त्याला म्हणतो गाडी कुठं आहे म्हणतो. हो काढतो त्याची. लाव फोन लाव त्याला. बरं झालं शांतरा बोल सांगितलं. बरोबर बोल मग तू. बोल बोल. 1 मिनिट लावून देतो. हॅलो हॅलो हॅलो. झुमरे अरे हॅलो. हा बोलो बोलो बोलो, कोण बात कर रहा. दीपक भाई मैं बोल रहा ना. हाँ अपना वो झुमर भाई. हाँ अपना रामपुर का घर फिर वो अपनी गाड़ी रखी थी ना, वो हो गई क्या, दुरुस्त हो गई क्या. 2-4 दिन हो गए, हुई क्या नहीं. वो तुम्हारा एक्सेल का काम है नहीं क्या. हाँ वो होगा ना, हो जाएगा 2 दिन में क्लियर हो जाता हो. वो निकली बोलते वो गाड़ी, वो वहाँ से निकली वो गाड़ी ट्रांसपोर्ट की. उसमें भेज दिया बोलते, दिल्ली से निकल रहा हो. अच्छा हो गया. फिर कब आऊँ फिर मैं गाड़ी लेने को. आओ ना तुम 2-3 दिन के बाद आ जाओ. रक्षाबंधन होने दो ना, बाद में आ जाओ तुम. बाबा नाही ना राजा, इतके दिवस असते का आम्हाला कामा नाहीत का म्हणलं का, रिकाम्या गाडी दे. मग रोजचे काम आहे राजा. आज करतो उद्या करतो हे बरोबर नाही तुमचं. 2-4 दिन लागते, दिल्लीशी निकल गया. खरं बोला बा तुम्ही. हो ना, वो एक्सेल नहीं तो मैं क्या करू. ते वस्तू पाहिजे ना, वस्तू असल्याशिवाय मला काय करता येईल ते. वो साइज का मिल नहीं रहा था नहीं इधर शोरूम पे. नहीं तो फिर कैसा बा, तुमको नहीं पट्टा तो गाड़ी लेके जाओ, मैं क्या करूँ. गाड़ी लेके जाओ, ये करो, ऐसा नहीं रहता ना. फिर क्या तो हमको कितना काम कर रहा है, कोई भी बात कर रहे. ते म्हणलं माझा फोन दे. हॅलो हॅलो. हा मी काय म्हणते म्हटलं. हॅलो 1 मिनिट आई सोबत बोला बरं. 2 मिनिट. बोल बा तू विचारते काय. अरे बापा रे, बुडी बोलते का. आवाज बदला लागणार आता नाही का. नाही तर माझ्या घरावर गोटी यायची. हा द्या ना फोन द्या, तुमच्या आईकडे द्या फोन. हा द्या. तर मी काय म्हणतो, काय नाव काय म्हणलं तुमचं. दीपक लबाळे. बोला ना, काय म्हणत होत्या. तसं लबाडे नाही का. बरोबर लबाड काम करा तुम्ही. हो दीपक लबाड आहे का तुम्ही. बरोबर सांगतो ना तुम्हाला. काय वाटून राहिलं तुम्हाला, का मूर्खात काढलं का म्हणलं आम्हाला. गुंपाबाई घर फिरे म्हणते म्हणलं, अर्काट संघटनेचे अध्यक्ष आहे म्हणलं मी. तिथे येऊन हे बा 2 जांभळा दिन म्हणलं तुमच्या. काय समजलं का. बापरे जमळ. हा काय म्हणता मावशी, काय झालं काय म्हणलं.
असं असं हो का? हे बा जास्त लबाड बोलूच नको तू. एक्सेलच घेणार आम्ही तुले. हा म्हणलं गाडी दुरुस्त झाली, घरापाशी उभी आहे, मस्त फिरून राहिला त्या गाडीनं. हा का तुला तुझी गाडी वाटून राहिली का रे बाबू? म्हणलं मुकाट्यानं गाडी उद्या गॅरेज मध्ये ठेव, माझ्या पोरगी त्याची जर गाडी नाही दिली ना तर पाय म्हणलं तुला एक्सेलच घेणार म्हणलं मी. हो ना मावशी, तुम्हारा बराबर है सा। वो कैसा हो गया था ना, वो मैंने जूना एक्सल लगा के देखा, तो वो कैसा मेरे को लगा जम गया, तो जम गया समझो। तो घर तक मैंने वो ट्रायल ली, हो घर को गया मैं गाड़ी लेके, हो तो वहाँ पे कैसा वो उसका काम कुछ जमा नहीं, हो तो फिर बाद में मैं वापस लेके गया। अभी गाड़ी वहाँ पे नहीं है, वो गैरेज पे है, अभी खोला है मैंने वो एक्सल। असं हो का? गाडी घरापाशी नाही का आता? आता गॅरेज मध्ये आहे का? हाँ मावशी, हाँ वो गैरेज में ले गया ना मैं, वो भाई ट्रायल लेने के वास्ते घर तक आया था मैं। असं हो का? म्हणजे गाडी तिथं नाही आता घरापाशी नाही का? बरं आता 10 मिनिटात सांगतो. हो आता जासूसला फोन लावतो माय. हो गाडी कुठे पाहुणे म्हणतो. हो डबल फोन लावतो म्हणलं मी तुला. अच्छा ठीक है मावशी, मैं क्या बात कर रहा, मैं झूठा बोला। तो मैं क्या बोल रहा था, कल लेके जाओ बोलना, तुम्हारे लड़के को बोलना गाड़ी लेके जाओ, बताए तिकडे बाबा। कल लेके जाओ, कोई टेंशन नहीं। आता का झालं लाईन वर? हो तुला काय वाटून राहिलं? आम्हाला समजतच नाही बाबू. गाडी दिवस भरापून उभी आहे तिथं. हा चांगली दुरुस्त होऊन वापरून राहिला. उद्या म्हणलं हो माझ्या पोराला पाठवतो आणि गाडी तयार ठेव म्हणलं. काय ठीक आहे ठेवतो फोन. मला बरं झालं ठेवला असेल नाही का, माझ्या बिन कधीला बरं झालं, उशीर आला नाही तर बरं झालं, सगळं आपतच झालं। हा ठीक आहे हा ओके नाही ते बा काय कल ऐकू आलं, कोण होता, कोणाचा फोन होता? हे गुंपाबाईचा, हेच आपलं मजुराचे पैसे देतो म्हणे, मला देतो ना बाबा, आता का फोन चाललो पण मोठा घोरच आहे गुंपाबुडीचा घोर। अरे बापा तुला तर काहीच माहित नाही, घोर तर आता होणार आहे, मग तुला काय माहिती आहे का म्हणलं प्रकरण तुले? नाही बा कायचं प्रकरण, मला काही मी फवाऱ्यात गुती लावा, मला काहीच माहित नाही, शेतीवाडीची कामं चालू आहे, काऊन काय झालं गावात? अरे काय सांगा तुम्हाला, मग काय लय मोठं गंभीर प्रकरण होणार आहे आपल्या गावात, पाहिजे तुम्ही, मग मारामाऱ्यावर काम येणार आहे। म्हणजे काय म्हणते ना, वर्ल्ड वॉर 3 होण्याची शक्यता दिसून राहिली आता। वर्ल्ड वॉर 3 म्हणजे कसं काय, मग मला काही समजून नाही राहिलं बा। हटेले आहे ना, हटेले पाहिला, खजूर हटेले वर्सेस गुंपाबाई घर फिरवे, हे सामना रंगणार आहे आता। अरे बाबा म्हणजे हटेले, आता त्याचं काय आलं बा याच्यात? लय मोठं प्रकरण आहे ते, तुला रविवारचं प्रकरण माहित नाही? मग या झुंबऱ्यानं त्या संत्यानं पोरगी पाहायला गेले त्या हॉटेलच्या घरी, काही गरज? तितकी पाहिली तर पाहिली, खोटंही सांगितलं, 40 एकर जमीन आहे ना, असा तसा, गाडी स्वतःची होय। तर त्यानं यायला दिलं टिपारून, हो तर हे पळाले, तर संत्या पळाला, तर झुंबऱ्याची गाडी अटकली, हो तर आता झुंबऱ्याला ते काही गाडी देऊन नाही राहिला, गाडी केली पंक्चर, घरापुढे उभी आहे, हो तर आता झुंबऱ्या आहे परेशान, हो मी पाहू राहिलो त्याच्याकडे, इकडे तिकडे हिंडते ते, हो तर आता म्हणलं काय होणार आहे, हो गुंपाबुडीला एक खेप का माहीत पडलं समजा की गेलं झुंबऱ्या भाराच्या भावात। अरे बाबा असं आहे प्रकरण ते, नाही मला तर माहितच नाही बा, तुम्हाला भलं माहीत राहते हो ते, काय आता चक्कीवर म्हणल्यावर तर 10 लोक येते तर चर्चा होतेच काही नाही, असं आहे ते। आता काय होते पाहू आता, मस्त हो मला तर वाटते या 1-2 दिवसात सामना रंगणार आहे बाकी, म्हणजे हे वाटच पाहून राहिला नाही, काही झमकते काही भांडणं होती, असं हो का? जाऊ द्या, आपल्या काय करावं लागते, घ्या आपलं, हो द्या दयन देऊन द्या। काय का म्हणलं आहे खऱ्याले घरेच गुन्ह्यात का लोक राशी आहेत का म्हणलं? हा पाय आता काय म्हणते, गाडी चांगली आहे म्हणते, दुरुस्त झालेली आहे, घेऊन जा। हा आता लोक काय म्हणे, म्हणून म्हणलं बाबू लय हे बा हुशार राहा लागते या जमान्यात, लोक लय बरं चत्र झाले बरं आता। आज करा आता शांतार भाऊ, अरे आपण आता हो ना आपण आता, मला वाटलं बा मोर कसं साधे भाधी माणूस हो, लोक लगाचे माझ्यासारखे फसवून देतं। बरं जातो ना मी उद्या जातो, घेऊन येतो मग। तेच म्हणलं लवकर जाय उद्या, हो नाही तर चांगली झोपटते गाडी ते, कारण गाडीचं काम आपल्या, मग लोकांची गाडी असली काही कदर नसते, लोकांना धड गड्डे नाही पाहत ना, कोणतं काही नाही पा, स्वतःची असली ते मग असं बिलकुल काही विचारूच नको। उद्या सकाळी जाय, किती पैसे झाले मला फोन करतो, नाही तर पैशाने फसवते ते। हा किती रुपये त्याचे बिल पाहिजे बरोबर, ठेवण्यात आणलं एक्सल काय आणलं सगळं पाहून सवरून कर, त्या एखादा हुशार माणूस सांगा नाही म्हणलं जरा। आता शांतार भोलेच लागते उद्या, हो ना शांतार भोले, हो त्याला म्हणलं लागत नाही का, येऊ का मी शांतार भोले भेटून जरा असं म्हणतो बा, चाल बरोबर उद्या विचारतो मग त्याला काय ते कोणाला घेऊन जा, फक्त म्हणलं त्यानं जर गाडी नाही दिली तर मला फोन करतो तू, काय नाही तर मी जाईन मग, हो नाही दिली तर आता देतो म्हणे, देते हो देते, आता कसा देते काय सांगा, हो ठीक आहे येतो मी शांतार भोले भेटून बघा, हो आता मार्ग काढाच लागत यात। थांबा हो शांतार भाऊ, थांबा म्हणलं, थांबा का रे शांतार भाऊ, तुम्ही काय बोलले फोनवर, किती आपत केली आता? हा उद्या गाडी देतो वार असं तसं, काही बोलता का आता, उद्या कुठून देता गाडी तुम्ही? अरे हो ना, मी हे बा वारा पलटत होतो ते, पण ते कंदीला आला ना, मग चक्कीत होतो मी, ते गेलता घरी, तेवढ्यात भस्कन आला ते शेवटू, म्हणून मी म्हणलं विषय काही पुढे आता लांबवायला पुरत नाही, म्हणून मी म्हणलं हो देतो बा, हो पाहू मग याच्यावर विचार करू। झालं का, आली का अजून, आता काय आपल्यावर आपत आली का? अरे आपण बुडीने सरळ सांगितलं, उद्या जर त्यानं गाडी नाही दिली तर मला फोन कर म्हणे, मी येतो म्हणे, गाडी नाही आली, मग तिथे जर बुडी गेली तर नाही का घरावर कुठे? काहीच नाही होत, मी हे पण निपटतो ना, तू काय हे बरोबर घेऊ, माणूस चांगला आहे, ते हटील काय असा काही खराब माणूस थोडी आहे काही, हो मी हे पण त्याला भेटतो उद्या, मी आणि आपला देवीदास, आम्ही दोघं जण मेळ लावतो, तू आपलं त्याला बोलावून आण कुठं, आपल्या झाबरूच्या ते ओट्यावर तिथं समोर, मी त्याला सांगतो समजावून, त्याला माहिती आहे का स्टोरी, माहिती आहे का? त्याला काय सांगतो मी, व्याला तुमच्या कारावर टाकेला व्या गोष्ट, व्याला तुम्ही निपटतो बा, ते माणूस माहिती आहे का, खोट्याने साथ देत नाही ना, ते आहे, मी सांगतो त्याला बरोबर काय सांगायचं ते बरोबर व्यवस्थित मा पद्धतीनं, उद्या आम्ही दोघं जातो त्या हॉटेलच्या घरी, त्याला समजून सांगतो अशी परिस्थिती झाली बा, झंबर घरपिरवे जे आहे त्याचं काही दोष नाही याच्यातनी, संतोष ते आहे, त्यानं जरासं चुकीचं मार्गदर्शन झालं बा शिवलाल टोयगोटेचं, त्याचाही काही दोष नाही, सगळं मी निरेपिरे करून येऊन जातो उद्या, आणि गाडी तुला उद्या बिलकुल बाकायदा आणून देतो। मग आता मी तुमच्या सगळं येतो समजा, अंदर नाही मला त्या घरात, पण इकडे तिकडे थांबतो, पण बुडी म्हणे उद्या तू अर्जंट म्हणे लवकर जाय म्हणे।
नाही, काही काळजी करू नको. मिठी छुरी चालवाच लागते उद्या हॉटेलवर. हो, काम होऊन जाते आपला. विषय नाही. देवीदासले मी टच करतो आणि तिथे येऊन जायतो आपल्या याच्या झाबरूच्या घरापाशी. बरोबर जा तुम्ही बोलायला द्यायले. हो, या मग तुम्ही लवकर दही ठेवा या मग. बरं काही गरज खोटं बोलायची. हा मला तर आधीच समजलं होतं ते बाजारात विचारतही. मग काय तर 40 चक्कर सांगितलं म्हणजे त्यानं कसं काय म्हणजे खरी गोष्ट आहे का. आता मला काय ध्यानी म्हणे असं आहे म्हणून हे प्रकरण आणि तुझी गाडी आहे ढम काय. मग खोटं कायला बोलावं म्हणलं. मग आता भोगा तुम्ही. आता आम्हाला काय आता पुढे पुढे लुटून राहिले तुम्ही. जाऊ दे ना. झाली ना चुका होतच तिथं. काय समजून घ्या लागते ना आपल्याला. आता त्याला माहित नाही ना रे बा. त्याला माहितच नव्हतं ना. मग या संत्यानं काय केलं बिलकुल याला तिथं गेल्यावर सांगितलं. मग आता काय करून तिथं गेल्यावर त्याला वाटलं जाऊ द्या बा आता काय धकवा पुढे 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 गेल्यावर त्यानं जास्त गायात अटकले हे. जाऊ द्या बा काय आता नसते भानगडी. आता मग आता काय करावं लागते. मग आता गाडी आणायला जायचं आहे का ना. ते कसं गाडी दुरुस्तीला टाकली बा असं म्हणून आतापर्यंत सपादलं. पण आता उद्या म्हणते की बा मी पाल जातो. हो मग आता जर समजा त्या कोणत्या त्या समजा गाडी दुरुस्तीच्या तिथं जर गेली बुडी किती घरावर कुठी. म्हणून म्हणलं बा आपण जाऊ सकाळी. हो हॉटेलला समजावून सांगू माणूस की बा असंच आहे बा. हो हे कसं आता याचा काही दोष नाही. हे गरीब आहे. हो ते संते आहे त्याचं तुम्ही पाच बसा काय करास ते. ते शिवला टोय कुठे हात आहे म्हणजे त्याच्यात समजा अंदरून. त्याचं तर असतेच ना. ते तर असतेच कुठे बी. हो मग आता चालायचं का उद्या जमन का. पण ते ऐकन ते हॉटेल आहे जरा आहे आउटच. पण ते त्यापेक्षा कमीच आहे ना बा. हो ना तसं आहे ते आउट आहे. पण ते कसं आहे आपण करू ना त्याला कवर. हो बा या गाडीचं कसं आता सोडून द्या बा. हो फालतू भानगडी वाढतील. हो फालतू लोचे होईल. असं तसं जरा असं समजावून सांगू. ऐकलं तर ऐकलं. नाही तर मग कसं मग आपणही मग का कमजोर आहो का. बरं जाऊ द्या मग आता चला. आता तुम्ही म्हणताच तर. नाही तर मी अशा भानगडीत पडत नाही. हे लबाडलं हे कामं आपल्याला आवडतच नाही अशी. हो आता झुमरे आता डबल असे काम करायचं नाही म्हणलं. अजिबातच नाही ना. हो मला माहित नाही ना बरोबर. हो आता फक्त उद्याच द्या तेवढं कवर करू. हो नंतर मी अशा भानगडीत पडणार नाही. झाला आता. बरं जाऊ मग उद्या सकाळी. आणि कोणाला सांगू नका आता. हो ठीक आहे मग. आणि तूही चाल जो. मला दिसली गाडी आहे तेच म्हणलं. चारी टायर बसला तुला चारी वे. हो बरोबर म्हणलं. कसं काय करायचं पहा तुम्ही आता. हा हो मी काही अंदर येत आहे बा. आता तुम्ही जा अंदर. म्हणा जातो ना आम्ही अंदर. पाहतो आता काय तर गाडी तर तुही सोय म्हणा काही विषय नाही. हो चला शांतरा भाऊ नाही का. चला मग चला. हो तर म्हणलं पाहिजे झुंबर. हो तू दिसू नको आता. तू चालला जा इथून. ओके हो चला. तर मग पाहिजे म्हणलं वरून ध्यान ठेवूनच आहे म्हणलं. हो तेच म्हणलं कोणत्या दुसऱ्या घरावरचे होत का काय समजत नाही पण नाही. हो ना पाहते कसे दिसते तर पाहत खरी. आले का झालं का दिसत नाही का. हो ना अरे म्हणलं ताई आपलं हॉटेल साहेब आहेत का घरी. म्हणलं भेटाच होते येईल. हो आहेत ना घरीच आहेत ते. हो तेच म्हटलं काय बघत आहे तुम्ही. हो या तुम्ही आतमध्ये या. हो आहे आतमध्येच बसलेले आहे. या तुम्ही. म्हणलं हो बरोबर घेतो म्हणलं शांततेनं शांताराम. हो चला शांतारामजी चला. नमस्कार. ओळखता ना आपल्याला. तेच म्हणलं हे देवदाची सनसनी तंटामुक्ती अध्यक्ष. मी आपले शांतारामजी घनघाणी ग्रामपंचायत सदस्य. हो ना ओळख आहे ना आपली. हो देवीदास सनसनी आपल्या बाजारामध्ये असतात ना. हो आता वसुलीला जातो तो वयकच आहे. बाकी काय विषय म्हणजे कसं काय सहज आले का इकडे. नाही विषय कसा होता आपली जी ऑल्टो गाडी आहे की बाहेर तुम्ही जी समजा धरून ठेवलेली आहे देऊन नाही राहील त्या पोट्ट्याची. हो ते झुंबर घर फिरवे. हो त्याचा विषय होता. नाही ते गाडीचं मला काही सांगू नका म्हणलं. ते गाडी कोणाची म्हणलं तुम्ही. संतोष टुकटुकीची गाडी आहे ती. हो त्याला इथं हजर करा तुम्ही पहिले. हो नंतर बोला काय पुढचं तुमचं. नाही तसं नाही ते हॉटेल विषय असा झाला. ते आहे की नाही झुंबर घर फिरवे त्याची गाडी आहे ते. हो त्याची नाही संतोष टुकटुकीची नाही आहे ते. पण ते कसं झालं यानं लेकानं सांगितलं नाही. इथं आल्यावर ते म्हणे मी सोयरीक पाहायला आलो. मग त्या झुंबरला काय माहीत. ते फसला बिचारा गरीब पोरगा आहे ते. अरे बाबा ते स्वतः म्हणे ना झुंबर घर फिरवे म्हणे ना. टुकटुकीची गाडी आहे म्हणे. मी ड्रायव्हर हो म्हणे ना. नाही ना हो तेच म्हणलं ना मग. फसली त्याची गोटी त्याची बुडी कसं झालं. त्याच्या घरी हुंड राहिले भांडणं रोजची. गाडी कुठं आहे दुरुस्तीला टाकेला म्हणून त्यानं सांगायला आहे. पण आता ते कसं वातावरण पेटून राहिलं. घरचे चांगलं जास्त करतील तर फालतू वांदा होईल. म्हणून म्हणलं बघ गाडी देऊन द्या ते आम्हाला. उद्या आम्ही घेऊन जातो. ते पंक्चर केले असेल तर करू द्या. आम्ही तिले ओके करून घेऊन जातो. होत ना. हो गाडी गिळ नाही देत मी. गाडी अजिबात देत नाही. ते संतोष टुकटुकीचे असो का झुंबर घर फिरवेचे असो. हो त्या टुकटुकीले आणि त्या शिवलाल टोयगोटेले इथं नाक घसायला पाठवा. हो मी त्याला काय 2 शब्द सुनावून देतो. हो नंतर तुम्ही गाडी बिलकुल घेऊन जा. हो पण माझ्यासमोर त्याला आणल्याशिवाय देत नाही मी गाडी. उद्या ना काय आता विशेष काय झाला सोयरीकीचाच होता कारण ते. आम्ही हे चांगली सोयरीक तुमच्यासाठी पाहून ठेवायला आहे. तुमच्या पोरीसाठी चांगला पोरगा आहे बिलकुल. डॉक्टर खादोळे आहे का नाही. हो ते मुलगा मी 100% इथं फिट बसते. हो तुमच्या लेवल आहे. तुमच्या बंगल्यापेक्षा त्याचाही बंगला मोठा आहे. हो म्हणून म्हणलं आम्ही फिल्डिंग लावीन ना तुम्हाला. ते सहकार्य करीन ना. फक्त तुम्ही गाडी देऊन द्या. नाही ते असं जर त्या शिवलाल टोयगोटेनं बोललं असतं तर त्याच दिवशी सोडलं असतं. ते अरे रावी करे मले येत नाही धमकं करा आणि काय शान आहे रामपूरवाल्याला धमक्या देता का. आता त्याला इथं आणा तुम्ही. टुकटुकेले तर गाडी देतो नाही तर देत नाही. विषय समाप्त. तर ऐकतच ना तुम्ही. ऐका ना. आहे बा म्हणलं ते जाऊ द्या ना आम्हाला जाऊ द्या ना आता गाडी घेऊन. ना हो सांगू राहिलो ना तुम्हाला मी. हे पहा मी शांततेनं सांगू राहिलो. मी काहीच करत नाही. त्याला फक्त इथं घेऊन या तुम्ही 10 मिनिटासाठी. झालं ना विषय मोडला ना. मग देऊन देतो ना गाडी.
बरं ठीक आहे आम्ही म्हणतो द्यायला. हो उद्या त्याला पाठवून देतो, आम्ही येतो संग भलाई आणि गाडी देऊन देजा मग. हो, झालं ना मग, बाकी काही विषय नाही ना, आणलं की. मग काहीच विषय नाही, फक्त दोघाली इथं बसून 10 मिनिटं मला बोलू दे जा आणि तुम्ही बाहेर थांबजा, बस झालं, मग विषय संपला. या द्यायला घेऊन उद्या. अशी परिस्थिती आहे गड्या शिवलाल. हो म्हणून म्हणलं कसं आहे, झुंबरची गाडी आपल्याला आणणं आहे कोणत्या हालतीत. आणि आता ते कसं आहे, पुढचं मान्य झालं ना की बा फक्त तुम्ही म्हणे संतोष टुकटुके आणि शिवलाल टोयगोटे दोघाले फक्त वा चहा पाण्याला पाठवा म्हणे. हो मी 2-4 शब्द काय बोलास ते बोलतो, तुमची गाडी तुम्हाला देऊन देतो. हो म्हणून म्हणलं फक्त उद्या सकाळी आमच्या संग चाल आणि तेवढं काय बोलास ते त्या संग बोलतील आणि झाला विषय मोकळा, गाडी घेऊन जा म्हणते. यायला माहिती आहे तिथून येऊन मला झोडल्याशिवाय सोडते कधी. नाही तसं नाही ना. हो शांताराम, हो विषय याचा त्या जायचा नाही, मी तर गेलो असतो. हो भेट नाही मी जायला त्याला का भिवून राहिलो का मी. पण विषय कसा आहे, आपल्या नावाचं नाव गावाचं नाव खराब होऊन राहिलं नाही याच्यातनी, की बा पुढचा एकटा माणूस धमकी देऊन राहिला की तुमची 2 माणसं पाठवा तर गाडी देईन. का त्याच्या बापाची गाडी आहे का ते? असं कसं काय घेऊन राहिला ती गाडी? अरे म्हणलं रात्रीतून गाडी उचलायची त्याची, मग आपण काय हिंमत सोडतो का आपण बी? आता काय लय आता एवढं भानगड करायची का रे संध्या? जा ना तू बी, तुम्ही जा माफी मागा म्हणा, वा कसं झालं म्हणा, आता डबल असं होणार नाही, झाला विषय बंद होते ना हे. मग बाबा आपण नाही बा. हो ते 2 मारल्याशिवाय थोडं ते कमीत कमी 2 तर मारतेच ते. हो आपण जात नाही बा. हो चांगला आता चांगला आपण. हो आपले कसं पंढरी घाबरले बा. हो आपण जात नाही तिथं. आले का माणसा तुम्ही, अबे सस्त्यात मी मस्त होऊन राहिलं होतं तर तुम्ही आता म्हणते जात नाही. आता जा ना उद्या. तेवढं त्याला म्हणा काय हॉटेल साहेब राजा मजा केली म्हणा तुम्ही, राजा म्हणा दाता काळान चालल्या. हो तुम्ही ऐका ना, म्हणा ऐका ना तुम्ही, यावेळेस प्लॅन म्हणा घ्या तुम्ही. हो हे बा आपण किती जण आपण आता समजा 5-6 जण आहो गणी. उद्या मग कमांडर घ्या तुम्ही. कमांडर घ्या, टोचन लावू, गाडी बिलकुल घेऊन येऊ लागा. ये म्हणा बाहेर. सामने जे म्हणा तू आता. सगळे जाऊन आपण काळ्या घेऊन जाऊ ना. ते काय करून राहिलं आपल्याला, का मारते का ते? आपली गाडी होईन ते, कागदपत्र आपले आहे. होय ना पोलीस स्टेशन मॅटर लगायचं. काय भ्यायचं आपल्याला? अरे हो शिवलाल बरोबर द्या तुम्ही राजा, जा तुम्ही पाया लागा त्याच्या आणि लवकर बाई गाडीवर सोडून आणू द्या. नाही म्हणलं माचन होत नाही, म्हणलं ते ना घासणं होत नाही. शांतार भाऊ काय करा तुम्ही पहा. हो तुम्ही, मी तर काही येत नाही बा. मा एक मनात जर ऐकत असाल मग कमांडर देतो आणि उद्या गाडी आणायला आपण सगळेच जण जाऊ. सांग आहे का तयार? देवदास आहे का? हिंमत आहे का तू येत नाही? हिंमत की किंमत. हो थांब जा एक जण तरी, नाही तर मागं कोणीच नाही, पुढचा अध्यक्ष पुढे. चालता का मग? चालायचं का शांताराम भाऊ? चला मग जाऊ द्या. मग आता काय उशीर काय करायचं मग? रातच चालायचं ना, मग रातच झाला घरी आणाले, दिवसा चालता का? चला करा तयार, काळ्या चला. निघू 10 मिनिटात नाही. आताशी नाही ना, सध्याच नाही ना, जरासा अंधार पडू द्या. 10 वाजता जाऊ आपण. हो आता 8 वाजता वाजले. हो जेवण खावणं करू 10 वाजता चालले जाऊ. ओके ते 10 वाजता चालते. हो आमचे जेवण झाले, आम्ही थांबतो दुकानात आता. हो येतोपर्यंत तू. हो काही विषय नाही. म्हणलं काशी ना, चला म्हणलं सगळे जायचं आहे. चाट नका मारू कोणी आता काय. काढ तुम्ही कमांडर काढ आणि आमच्या गाड्या काढ तुम्ही. चला. हो शांतारामची गाडी आहे आणि तू हे आहे समजा कमांडर. आणि चला. हो आलोच आम्ही दुकानात नाही. हो बसा तुम्ही, आलो जेवण करून आम्ही. हो ठीक आहे. बापाले का, म्हणजे हॉटेल मिशनवर चालले का तुम्ही? बापा रे बापा, म्हणजे काय गाडी आणण्यासाठी आपली झुंबरची? असं पायदा बा जरासं सांभाळून म्हणला. हो काय शिवलाल आहे का संघ? आता म्हणते शिवल्या चला. मग आता त्याची कमांडर आहे. हो धान घेतली, बांधली गाडी की काढून चाललं तर घेऊ. पाहले का पुढचं होते काय होते तर. हो फक्त मी काय म्हणतो, शिवलाल येपर्यंत हो जराशी सबस्क्रायबर मंडळीला एक विनंती कर बा. मी काय म्हणतो ते बरोबर. हो तुम्ही म्हणे ते नाही का, बरं तेवढी विनंती करून घेत त्याले, नंतर तोपर्यंत शिवलाल येतेस मग नाही का. 1 मिनिट. सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनी आपणास नमस्कार. आपले खरोखर आम्ही आभार मानतो. तुम्ही आम्हाला सहकार्य करून आपल्या चॅनलला खरोखर चांगला प्रतिसाद देता. परंतु काही 1-2 कमेंट माणसाला डिसमूळ करून टाकतात की बा हा विषय संपून टाका, दुसरा घ्या, उद्या तिसरा घ्या, परवा चौथा घ्या. पण असं आहे, कोणताही विषय घेतल्यावर ते पूर्ण करावं लागते आणि त्याचबरोबर काही थोडंसं वेळही लागू शकते. कारण की जेवढ्या पाहिजे तेवढ्या इमेजेस नसते, कोणत्या गोष्टी अडचणी निर्माण होत असतात, बाकीचे कामं करून ॲडजस्टमेंट करावं लागते. त्यामुळे एकाच दिवशी सर्व होत नाही. आणि विशेष म्हणजे ॲपमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी अवेलेबल नाही की कार्टून पळतीन धावतीन. बऱ्याच अडचणी याच्यात येतात आणि त्यामुळे विषय थोडंसं लांबत जाते. हो 1-2 एपिसोड शिल्लकही होऊ शकते. परंतु विषय संपून टाका म्हणलं कीच एकदम नसते संपवता येत. त्यामुळे त्यांनी थोडीशी सबुरी ठेवावी. आपल्याला काही एकाच दिवशी चॅनल बंद करायचं नाही आहे, धीरे धीरे आपलं चालतेच आहे. आम्हालाही समजते, आम्ही जास्त बोर करायचा प्रयत्न करतच नाही. सिरियलसारखं आम्ही बोर नाही करत. आम्हाला तेवढं समजते. परंतु कसं होते, काही गोष्टी वेळेअभावी आम्ही करू शकत नाही. त्यामुळे तेवढं तुम्ही समजून घेत चला. आपण जास्तीत जास्त चांगला करायचा प्रयत्न करतो, मेहनत घेतो. परंतु तरी आपले सहकार्य असेच कायम राहू द्या. 1-2 व्यक्तीकडे मी जास्त लक्ष देत नाही. मी माझ्या मताने बरोबर आम्ही हिशोबाने करत असतो. जेवढा शक्य आहे तेवढा आपण चांगल्यात चांगला करायचा प्रयत्न करतो. कारण शेवटी आम्ही मानवच आहे, आम्हाला विचार करावा लागते, सोचा लागते. म्हणून कसं आहे, चूकभूल देणे घेणे कधी होत असते. त्यामुळे सर्वांनी सहकार्याच्या अपेक्षेत. धन्यवाद. ओके.
दुसरी गोष्ट म्हणजे जर विषय संपवा म्हटलं तर आम्ही 2 मिनिटातही एपिसोड संपवू शकतो. हो, एका गेले दणके दिले विषय मोकळा. त्याच्यात मजा नाही ना. मनोरंजन झालं पाहिजे, विषय रंगला पाहिजे, त्यातून आनंद मिळाला पाहिजे. बस एवढं उद्दिष्ट आपलं आहे. विषय संपवणे हे आपलं उद्दिष्ट नाही. त्यामुळे थोडंसं सहकार्य करत चला, सबूर ठेवत चला. एक दोघंच असे असतात की त्याला वाटते की बा लवकर झाला पाहिजे. बाकी सर्व सहकार्य असतात, सर्वांचे बिलकुल चांगल्या कमेंट असतात, पॉझिटिव्ह कमेंट असतात. सर्वांचे आभार मानतो आम्ही. आणि व्हिडिओला खरोखर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटू, हाच विषय घेऊन कंटिन्यू करू. धन्यवाद.